प्रेमभुवन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की रुद्रच्या हातामध्ये एक टेडी असतो आणि त्यावरती लव यू असं लिहिलेलं असतं. त्याच वेळेला गिरिजाला तो म्हणत असतो, हे बघा गिरिजा, मला खरं तर हा तुम्हाला व्हॅलेंटाईन डेलाच द्यायचा होता, पण द्यायचं म्हणून राहूनच गेलं. मग मी आत्ता तुम्हाला हा टॅडी देत आहे. त्यावर गिरिजा म्हणत असते, हो का, हा टॅडी तुम्ही मला आत्ता देताय, पण त्यावरती काय लिहिलं आहे? त्यावर रुद्र म्हणत असतं, हो लव यू लिहिलेलं आहे ना. तेव्हा गिरिजा म्हणत असते, रुद्र खरंच तुम्ही मला हे देताय? तेव्हा रुद्र म्हणत असतो, गिरिजा गिरिजा किती विचार करताय? हे बघा, आपल्यामध्ये मैत्री आहे की नाही, मग मैत्रीसाठी हा टेडी मी तुम्हाला देऊ शकत नाही का? त्याच वेळेला गिरिजा म्हणत असते, हो तसं असेल तर ठीकच आहे, असं म्हणून घ्या बरं, हा टॅडी घ्या. असं म्हणून आता रुद्र गिरिजाला तो टॅडी देत असतो. पण आता इकडे गिरिजा मनामध्ये विचार करू लागते, खरं तर रुद्र, तुमच्याविषयी माझ्या मनामध्ये काय आहे ह्या गोष्टी तुम्हाला सुद्धा कदाचित माहिती नसतील आणि माहितीसुद्धा नाही आहेत. तोच आणि त्याच गोष्टी मी सांगण्याचा आणि तुम्हाला ते समजवण्याचा प्रयत्न करते, पण त्याच गोष्टी मला सुद्धा माहिती नाही आहेत असा गिरिजा विचार करते. आता त्याच वेळेला इकडे रुद्र म्हणत असतो, घेताय ना गिरिजा, का काय झालं? तेव्हा गिरिजा म्हणत असते, नाही नाही काही नाही आहे, घेते ना. असं म्हणून आता रुद्रने दिलेला टॅडी गिरिजा घेते आणि त्याच वेळेला रुद्रला अगदी मनापासून आभारसुद्धा म्हणत असते. आता हे सगळं काही झाल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता वर्धापन दिनाची तयारी सुरू असते आणि त्याच वेळेला इकडे गिरिजा म्हणत असते, खरं तर मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची होती, म्हणजे मला खरं खरं सांगा, आता इकडे वर्धापन दिनासाठी तुम्ही कोणत्या कोणत्या गेस्टला इथे आमंत्रित केलं आहे? त्यावर रुद्र म्हणत असतो, काय झालं गिरिजा, असं का विचारताय? तेव्हा गिरिजा म्हणत असते, नाही नाही, मी असं विचारते म्हणजे मला कळू शकेल का की कोण कोण गेस्ट वगैरे कोण येणार आहेत. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, आपले जे काही नेहमी रेग्युलर येतात ना तेच येणार आहेत का, काय झालं, तुम्हाला काही आणखी विचारायचं आहे का? तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही, म्हणजे रुद्र, मी एक गोष्ट तुम्हाला सुचवू का? हा सुचवा ना, आवडेल मला तुम्ही काही सुचवलेलं. त्याच वेळेला आता इकडे लगेचच जी काही गिरिजा आहे ती म्हणत असते, खरं तर आपण ह्या वेळेस म्हणजे आत्ता वर्धापन दिनाला इथे शाळेतले मुख्याध्यापक, त्याचबरोबर इकडे जे काही पत्रकार आहेत, त्याचबरोबर पोलीस, ह्या सगळ्या लोकांना बोलवलं तर पोलीस जर आले तर त्या पोलीस आल्यानंतर महिलांच्या सुरक्षेबद्दल ते गाईड करू शकतात. आणि त्याच वेळेला आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर इकडे पत्रकार लोक आले तर ते सुद्धा इकडे सर्व काही गोष्टी सांगू शकतात. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर इकडे शाळेचे मुख्याध्यापक आले तर मुलांना सुद्धा खूपच छान पद्धतीने ते इथे गाईड करू शकतात. ह्या सर्व गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या, असं सुद्धा आता इकडे गिरिजा बोलू लागते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता गिरिजा म्हणत असते, आता खरी मजा येईल. त्याच वेळेला रुद्र म्हणत असतो, वा 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 गिरिजा, कसली भन्नाट अशी आयडिया आहे ही, हे सर्व काही मला का आणि कसं नाही सुचलं, खरं तर ह्या सर्व गोष्टी मला सुचायला हव्या होत्या, असं सुद्धा आता इकडे रुद्र म्हणत असतो. आता गिरिजा म्हणत असते, खरं तर आता इकडे पत्रकार लोक, पोलीस लोक, हे सर्वजण जर आले ना तर मग मात्र खरी मजा येणार आहे. म्हणजे आता त्या वर्धापन दिनानिमित्त इथे जे काही आपल्या मावशी आहेत, देवकी मावशी, त्यांना जर आणलं ना तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इकडे जो काही रुद्र आहे तो रुद्र इथे जो काही नागेश्वर घोरपडे आहे तो मात्र काहीच करू शकत नाही. म्हणजे ना इकडे तो आरडाओरडा करू शकतोय, नाही आणखी काही गोष्टी करू शकतोय. आता नागेश्वर घोरपड्याचा कसा गळा आवडायचा हे मला चांगलंच समजलेलं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता इकडे नागेश्वर बसलेला असतो. त्याच वेळेला तो देवकीचा फोटो पाहतो. तिथून सावी जात असते आणि सावी जात असताना नागेश्वर तिला आवाज देतो आणि म्हणत असतो, ए पोरी इकडे. आणि असं म्हणून तो मोबाईलमधला तिला फोटो दाखवतो आणि ह्या बाईला कुठे पाहिलंयस का असं विचारतो. त्याच वेळेला सावी म्हणत असते, हो यांना मी पाहिलंय ना, आपल्या एन्जॉयमध्ये पाहिलंय, त्यांचं आणि माझं भांडणसुद्धा झालं. त्यावर नागेश्वर म्हणत असतो, काय सांगतेस? तेव्हा ती म्हणते, हो काय झालं आबासाहेब, हे बघ, इथून पुढे जर ही बाई कुठे जरी दिसली ना तर लगेचच आम्हाला कळवायचं, लगेचच आम्हाला ह्या सर्व गोष्टी सांगायच्या, समजलं तुला? त्याच वेळेला सावी म्हणत असते, हो आबासाहेब, चालेल ना, काहीच हरकत नाही आहे. असं म्हटल्यानंतर आता नागेश्वर विचार करू लागतो की नाही, आता गप्प बसून चालणार नाही, कारण ही बाई इथेच एन्जॉयमध्येच होती आणि एन्जॉयमध्ये असूनच आता आम्हाला ही दिसली नाही आहे, काय बोलायचं काहीच कळत नाही.
असा सुद्धा नागेश्वर विचार करतो. त्याच वेळेला आता इकडे सुभानराव म्हणत असतो, मला सांगा एक एक गोष्ट साहेब, ही बाई नेमकी आहे तरी कोण, आणि तुम्ही ह्या बाईला एवढं शोधण्याचा का आणि कशामुळे प्रयत्न करताय, तेच मला काही समजत नाही. त्याच वेळेला आता इकडे नागेश्वर म्हणत असतात, आता सुभानराव तुम्ही थोबाट उचकटलेलंच आहे, तर मग आता सांगावं तर लागेलच. आणि त्याच वेळेला इकडे नागेश्वरला तो भूतकाळ आठवतो, ज्या दिवशी नागेश्वर इकडे देवकी, अंगद आणि त्याचबरोबर छकुली ह्या महाजनांच्या घरी गेल्यानंतर त्या दिवशी छकुलीचा वाढदिवस होता. आणि तिथे गेल्यानंतर तो इकडे देवकीला म्हणत होता की तू एकदा माझी हो, एकदा का माझी झालीस की सगळं काही व्यवस्थित होईल. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुझ्या ह्या नवऱ्याकडून सगळी प्रॉपर्टी मी इथे माझ्या नावावर करून घेतली आहे. आणि त्याचमुळे इकडे तू कितीही काही जरी केलंस ना तरीसुद्धा काही फरक पडत नाही, कारण अंगदला मारून त्याने त्याची सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतलेली असते. बिझनेस, गाडी, बंगला, जमीन, जुमला आणि तो राहता वाडा, ह्या सगळ्या गोष्टी नावावर करून घेतलेल्या असतात. आणि तेव्हा तो देवकीला तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करत होता की हे बघ, तू माझ्यापासून लांब पळू नकोस, माझी हो, पण आता इकडे ह्या वाड्यामध्ये मोठी मेणबत्ती लागणार आहे, असं म्हणूनच त्याने तो वाडा जाळून टाकलेला असतो. तर आता दुसऱ्या बाजूला गिरिजा आणि इथे वासंती दोघीजणी बोलत असतात. आता गिरिजा म्हणत असते, आई, जे काही आपण ठरवले ना त्याच पद्धतीने सगळं काही व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आत्तापर्यंत मी देवकीला भेटले ही जर गोष्ट नागेश्वरला समजली तर फार मोठा गोंधळ होईल. म्हणजे त्यांना आत्तापर्यंत माझ्यावर संशय आला नाही हे तर चांगलंच आहे, पण जर एकदा का त्यांना माझ्यावर संशय आला तर फार मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. इकडे नागेश्वर सुद्धा म्हणत असतो, गिरिजा जर एकदा त्या देवकीला भेटली ना तर मग ती पोरगी काही केल्या गप्प बसायची नाही, असं आता इकडे तो बोलतो. त्याच वेळेला वासंती म्हणत असते, पण गिरिजा मला एक गोष्ट समजत नाहीये, आपण इकडे देवकीचं सत्य किती दिवस आणि कसं लपून ठेवणार आहोत. त्यावर गिरिजा म्हणत असते, आई तुम्ही अजिबात काळजी करू नका. मला एक गोष्ट सांगू का, आपण वर्धापन दिना दिवशीच इकडे देवकी मावशींना तिथे हजर करायचं. एकदा का वर्धापन दिना दिवशी देवकी मावशींना आपण तिथे हजर केलं आणि सगळ्यांसमोर देवकी जिवंत आहे. त्याचबरोबर हा नागेश्वर काय आहे, नागेश्वरचे काळे कारनामे, ह्या सर्व गोष्टी जेव्हा एकदा का सगळ्यांसमोर आल्या तर मग त्याला काहीही होणार नाही. आणि त्याचबरोबर इकडे त्याला हे सगळं मान्य करावंच लागेल आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन पोलीस नक्कीच जातील. काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे नागेश्वरला जेल होईल. त्याचबरोबर देवकी मावशींनी जे काही गमावलं आहे ना ते सर्व त्यांचं त्यांना मिळेल. पण आता इकडे वासंती म्हणत असते, पण गिरिजा तुला वाटतं का हे सगळं अशा पद्धतीने होईल. त्याच वेळेला गिरिजा म्हणत असते, हो आई, हे सगळं ह्याच पद्धतीने व्हायला हवंय आणि होणारच आहे. आणि त्याच वेळेला आता वासंती म्हणत असते, पण तरीसुद्धा गिरिजा मला नाही वाटत आहे हे सगळं अशा पद्धतीने होईल. तेव्हा गिरिजा म्हणत असते, आई हे बघा, मी काय म्हणते ते नीट ऐका. तिथे पत्रकार लोक असतील, त्याचबरोबर पोलीस असतील आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे रुद्र, आणि रुद्रसमोर त्यांचा खरा चेहरा येईल. जे रुद्र इकडे त्यांना दैवत मानतात ना, त्या दैवताच्या त्या चेहऱ्यामागे नेमका कोणता राक्षस आहे ना हे सगळं रुद्रसमोर येईल, असं आता गिरिजा वासंतीला सांगते. त्याच वेळेला दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आपण पाहतो की इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जो काही रुद्र आहे तो एनजीओला जाण्याची पूर्ण तयारी करत असतो. आता एनजीओला जाण्याची पूर्ण तयारी करत असताना इकडे दुसऱ्या बाजूला वासंती विचार करू लागते, आता रुद्र तर पूर्ण निघालेला आहे, पूर्ण तयारी होतच आलेली आहे. आता तो गिरिजाला म्हणत असतो, गिरिजा चलायचं का, हे बघा उशीर व्हायला नकोय, तिथे जाऊन बऱ्याच काही गोष्टी करायच्या आहेत. तेव्हा आता इकडे वासंती म्हणत असते, हे बघा ना मी काय म्हणते ते तुम्ही एकदा नीट ऐका. मला असं वाटतंय का की तुम्ही दोघांनी सुद्धा थोडंसं काहीतरी खाऊन वगैरे गेलं पाहिजे. त्याच वेळेला रुद्र म्हणत असतो, नाही आईसाहेब, हे बघा आत्ता आम्हाला तिकडे खाण्यासाठी वेळ नाही आहे, तिकडे जाऊन सगळी तयारी करायची आहे. आणि त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, बरं ठीक आहे, मी तुमच्याकरिता डब्बा भरते, तो डब्बा घेऊन तुम्ही जा. आता तिथे नागेश्वर आलेला असतो. आता नागेश्वर आल्यानंतर तो म्हणत असतो, हे बघा चिरंजीव, आम्हाला कार्यक्रमाच्या त्या लिस्टमध्ये थोडासा बदल करायचा आहे. तेव्हा आता इकडे रुद्र म्हणत असतो, नाही आबासाहेब, आत्ता काहीच बदल करता येणार नाही, कारण ऑलमोस्ट सगळं काही डन झालेलं आहे. त्यावर आता इकडे नागेश्वर म्हणत असतो, खूप साधी आणि
नाही, सिंपल गोष्ट आहे, तेवढीच बदल करायची आहे असं तो बोलतो. तेव्हा रुद्र म्हणतो काय बदलायचं आहे. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो खरं सांगू का, तर आता दीप प्रज्वलन तुम्ही आमच्या हस्ते करायचं ठरवलेलं आहे, तर त्यामध्ये थोडेसे बदल हवे आहेत. त्याच वेळेला आता इकडे रुद्र म्हणत असतो म्हणजे नेमके कसले आणि कोणते बदल हवे आहेत. तर आता इकडे तो म्हणत असतो हे बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इकडे आता जे काही दीपप्रज्वलन तुम्ही आमच्या हस्ते करणार होते ना, तर ते दीपप्रज्वलन आमच्या हस्ते न करता तुम्ही तुमच्या आईसाहेबांच्या हस्ते ते करावे. त्याच वेळेला आता इकडे रुद्र म्हणत असतो म्हणजे मला नाही समजलं. हो, कारण इकडे एका कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि ती गोष्ट आम्हाला इथे पटलेली आहे आणि त्याचमुळे आम्ही सांगतो की आता इकडे जे काही दीपप्रज्वलन आहे ना, ते तुम्ही इकडे तुमच्या आईसाहेबांच्या हस्ते करावं असे आमची इच्छा आहे. हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की इकडे रुद्र म्हणत असतो आबासाहेब खरं सांगू का, तुम्ही फक्त बदलला नाहीत, तर तुम्ही त्या सर्व गोष्टी तुमच्या स्वतःच्या अंमलात आणलेल्या आहेत. त्यामुळे मला हे सगळं काही पाहिल्यानंतर फारच आनंद होतोय ह्या सर्व काही गोष्टींचा. खरंच आबासाहेब, आज तुमचं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला नागेश्वर म्हणत असतो खरं तर ह्या सगळ्या काही गोष्टी मी फक्त आणि फक्त इथे तुमच्याकरिता आणि तुमच्यासाठीच करतोय चिरंजीव, कारण फक्त इथे बोलून बदलता येत नाही, तर ते कृतीतून सुद्धा दाखवावं लागतं. आणि त्याचमुळे मी असं ठरवलेलं आहे की उद्याचं वर्धापन दिनाचं, आजचं वर्धापन दिनाचं जे काही दीपप्रज्वलन आहे ते आमच्या हस्ते न होता ते इकडे तुमच्या आईसाहेबांच्या हस्ते व्हावं अशी आमची इच्छा आहे. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे वासंतीला आणि त्याचबरोबर गिरिजा ह्या दोघांना सुद्धा फारच मोठा धक्का इथे बसलेला असतो की हा जो काही इथे नागेश्वर आहे तो एवढ्या लवकर एवढ्या झटकन असा कसा काय बदलू शकतो. आता इकडे जो काही रुद्र आहे तो वासंतीकडे जातो आणि म्हणत असतो आईसाहेब तुम्ही छान अशा तयार होऊन या, आज तुमच्या हस्ते इकडे दीपप्रज्वलन होणार आहे. आता इकडे गिरिजाला फार आनंद झालेला असतो, पण नागेश्वर एवढ्या सहजासहजी बदलेल आणि एवढ्या सहजासहजी हार पत्करेल ही गोष्ट मात्र तिला अजिबात पचत नसते. ती विचार करते नेमकं ह्या नागेश्वरच्या मनामध्ये काय आहे, हा नागेश्वर नेमका कसला आणि कशाचा विचार करतोय तेच मला काही कळत नाही असा सुद्धा ती आता इकडे विचार करते. हा एवढ्या सहजासहजी तर बदलणारा माणूस नाहीये, पण याच्या ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे नेमकं काय आहे असा सुद्धा आता इकडे ती विचार करू लागते. त्याचबरोबर इकडे आता वर्धापन दिन तर संध्याकाळी असतो, पण सावी मात्र इथे जे काही एनजीओमधील मुलं आहेत त्यांचं डान्स बसवत असते आणि त्याच वेळेला त्यांना शेवटच्या एकदा जे काही प्रॅक्टिस आहे ती करून घेत असते. आता तेवढ्यातच सावीचा तोल जातो. रुद्र आलेला असतो आणि रुद्र मात्र पडणाऱ्या सावीला पटकन सावरतो आणि वाचवत असतो पडताना. तेव्हा दोघही जण बराच वेळ एकमेकांच्या नजरेत असतात. आता ऐन त्याच वेळेला इकडे गिरिजा आणि त्याचबरोबर विशाखा ह्या दोघी जणी आलेल्या असतात. आता गिरिजा ही सगळं काही पाहते आणि सगळं काही पाहिल्यानंतर तिला फारच मोठा धक्का बसतो. ती विचार करू लागते की हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर ही प्रत्येक वेळी जी काही इथे सावी आहे ती प्रत्येक वेळी सावी हिच्याजवळ जाण्याचा का प्रयत्न करते, रुद्रसोबत प्रत्येक वेळी ती जाण्याचा प्रयत्न करते, अंगचटीला जाण्याचा प्रयत्न करते. आता इकडे रुद्र म्हणत असतो सावी तू ठीक आहेस ना. त्यावर तो तिच्याशी बोलायला लागतो. तो म्हणत असतो खरं तर सावी, मी तुझ्याबद्दल फारच मोठा गैरसमज करून घेतला होता, त्या सर्व गोष्टीसाठी मला माफ कर. आणि त्या दिवशी मी तुझ्यासोबत जे काही बोललोय ना ते सुद्धा माझं फार जास्त चुकीचं होतं. त्या सर्व गोष्टीसाठी मी इथे तुझे खरंच इथे मनापासून इथे स्वारी म्हणतो. आणि तू जे काही इथे ह्या सगळ्या एनजीओमधील मुलांसाठी जे काही करतेस ना त्या सर्व गोष्टी पाहून मला सुद्धा फारच आनंद होतोय असं सुद्धा आता इकडे रुद्र जो आहे तो इथे बोलत असतो. त्याच वेळेला आता सावी म्हणत असते असू दे रुद्र, तू हे सगळं काही बोलतोयस ना ह्या सर्वच गोष्टीमध्ये मला सगळं काही आलंय. तू माझे इथे आभार मानावे किंवा मला स्वारी म्हणावं असं काहीच नाहीये. आता इकडे रुद्र म्हणत असतो ठीक आहे, तुझं काम कर. तेवढ्यातच आता गिरिजा आणि विशाखा पुढे येतात. आता रुद्र गिरिजा आणि विशाखाला पाहत असतो. तर विशाखा म्हणत असते काय मग, काही मनामध्ये होतंय की नाही, काही त्रास वगैरे होतोय की नाही, काही बोलून दाखवायचं आहे की नाही. तेव्हा गिरिजा म्हणत असते नाही ग, काही नाही बोलून दाखवायचं, चल. आता रुद्र गिरिजाला म्हणत असतो गिरिजा तुम्ही आलेला आहात. तेव्हा लगेच आता इकडे गिरिजा म्हणत असते हो आले आहे ना. त्यावर तो म्हणत असतो बरोबर, आता मुलांची प्रॅक्टिस तर ऑलमोस्ट होतच आलेली आहे, मग तुम्ही एकदा त्यांचे सगळे काही ड्रेस वगैरे आणलेत का ते एकदा बघून घ्या.
त्यावर गिरिजा म्हणत असते, हो मी ड्रेस वगैरे सगळं काही आणलेलं आहे, पण आता मी त्यांची मापं वगैरे बसतायत का ह्या सगळ्या गोष्टी एकदा पाहून घेते. आणि त्याच वेळेला आता इकडे लगेचच रुद्र म्हणत असतो, बरं बरं ठीक आहे, चला मी माझी कामं करून घेतो, तुम्ही चेक करा. आता गिरिजाने ते आणलेल्या ड्रेसच्या पिशव्या आहेत त्या ठेवते. तेवढ्यातच आता सावी तिथे येते. आता सावी तिथे आल्यानंतर तिच्यासमोर चुटकी वाजवते आणि तेव्हा ती म्हणत असते, काय मग बघितलंस ना तू आत्ता काय झालंय ते. रुद्र फक्त आणि फक्त हा माझाच आहे, त्याला माझ्यापासून कोणीही आणि कसंही वेगळं करू शकत नाही. ही गोष्ट तुला समजायला हवी. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं एक सांगू का तुला. त्यावर गिरिजा म्हणत असते, गप्प बस ग, काय सांगणार काय आहेस. हे बघ, आता तू हे कितीही आणि कशाही पद्धतीने वागलीस ना तरी त्याने काही फरक पडणार नाही, कारण तू फक्त आणि फक्त इथे मुलांना कोरिओग्राफर म्हणून शिकवायला आलेली आहेस, बाकी काहीच नाही. त्यावर गिरिजा म्हणत असते, तसं नाही ग, पण तुझ्या एक गोष्ट लक्षात यायला हवी. त्यावर सावी म्हणते, काय आणि कोणती गोष्ट. अगं तुला उलट समजायला हवं, कारण रुद्र हा माझा लहानपणापासूनचा मित्र आहे आणि त्याला एक ना एक दिवस मी कशी आहे काय आहे ह्या सर्व गोष्टी इथे समजणारच आहेत ना. त्यावर विशाखा म्हणत असते, अगं तू काय हे सगळं काही बोलतेस, तू तर मोठी 4 दिवसाची पाहुणी आलेली आहेस आणि 4 दिवसाची पाहुणी आहेस तर अशी किती दिवस इथे राहणार आहेस. तुला कधी ना कधी इथून निघून जावंच लागणार आहे ना. त्यावर आता इकडे हे सगळं काही होत असताना लगेचच आता इकडे जी काही ते सावी आहे ती म्हणत असते, पण जस्ट वेट अँड वॉच, काही जरी झालं तरीसुद्धा रुद्र आणि तुझी बराबरी कधीच होऊ शकत नाही. त्यावर विशाखा मात्र तिच्यावर चिडून बोलत असते आणि तेव्हा गिरिजा मात्र इकडे आता सावीला खूपच काही सुनावत असते. ती म्हणत असते, मापात राहायचं, लायकीत राहायचं, ह्या सर्व गोष्टी बोलण्याची तुझी हिंमत कशी होती आणि तू हे सगळं काही अशा पद्धतीने नाही बोलू शकत, समजलं तुला. आता दोघींचं चांगलंच वाजलेलं असतं, चांगलंच पेटलेलं असतं, कारण इकडे आता जी काही सावी आहे ती इकडे गिरिजाच्या डोक्यातच गेलेली असते. सावी म्हणत असते, जागा बाई, तुला जे काही करायचं आहे ना ते तू करून घे. तसंही मी तुला फार काही इथे बोलत नाही किंवा मी तुला फार काही इथे सांगण्याचा प्रयत्नसुद्धा करणार नाही, कारण तू माझ्या डोक्यात जात आहेस. त्याच वेळेला आपण पाहतो की हे सगळं काही होत असताना आता इकडे दुसऱ्या बाजूला तिथून सावी निघून जात असते, पण गिरिजा मात्र तिला अडवते आणि तिला पुन्हा एकदा चांगलेच खडेबोल सुनावत असते. आता विशाखासुद्धा पेटून उठते आणि ती गिरिजाच्या बाजूने खंबीरपणे उभी राहत असते. आता गिरिजाच्या बाजूने खंबीरपणे उभी राहिल्यानंतर ती लगेचच विचार करत असते की हे बघ सावी, जरा लायकीत राहा, कारण दुसऱ्याचं हिसकावून आणि त्याच्यावर आपला अधिकार दाखवणं हे किती योग्य आहे. आणि तेव्हा सावी म्हणत असते, हे तर तुला समजायला हवं की तू कशी आहेस काय आहेस, ह्या सर्व गोष्टी तुला इथे समजायला हव्या, समजलं. आता प्रेक्षकांनो, इथे मात्र दोघींचं हे जे काही तुझं माझं हे सगळं कशावरून असतं तर फक्त आणि फक्त इथे रुद्रवरून हे भांडण सुरू असतं. कारण इकडे सावीला रुद्र पाहिजे असतं तर गिरिजाला सुद्धा तोच, म्हणजे गिरिजाचा तो नवरा असतो. पण सावी मात्र इकडे विचार करत असते की नाही, रुद्र फक्त माझा आहे आणि तो मी त्याला मिळूनच राहणार. ह्या सगळ्या गोष्टींचा सावी ते विचार करते आणि त्याचमुळे सावीने इकडे आता गिरिजाला चॅलेंज दिलेलं असतं की रुद्र फक्त माझा आहे आणि तो माझाच राहील. तुझं आणि रुद्रचं नातं जास्त दिवस टिकू शकत नाही, कारण तो फक्त आणि फक्त ह्या घरामध्ये म्हणजेच नागेश्वर घोरपडेंच्या घरामध्ये फक्त 6 महिन्याची पाहुणी आहेस. तेव्हा आता इकडे गिरिजाला फार राग येतो बरं का. सावीचं जवळजवळ मुस्काट फोडण्याच्या ती रागामध्ये गेलेली असते. तर आता प्रेक्षकांनो, इथे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग तर फार इंटरेस्टिंग आहे, कारण उद्याच्या भागामध्ये जो काही दीपप्रज्वलनाचा घाट इथे नागेश्वरने घातलेला असतो ना, त्या दीपप्रज्वलनाच्या घाटाचा आता इकडे शेवट तो करणार असतो. कारण तो इकडे उर्वशीला म्हणत असतो, कारण उर्वशी म्हणत असते, आबासाहेब तुम्ही हे काय केलेलं आहे, तुम्हाला वेळ लागले का. इकडे वासंतीला तुम्ही हे दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम करण्यासाठी सांगितलंय आणि तिची लायकी तरी आहे का. त्याच वेळेला नागेश्वर म्हणत असतो, अहो दिदी, होऊ देत होऊ देत, एकदा का ती दीपप्रज्वलन करायला जाईल, कॅन्डल हातात असेल आणि पेटवायला जाईल, तेव्हा असा काही त्या आगीचा भडका उठेल ना की तिला आयुष्यात पुन्हा असं दीपप्रज्वलन करण्याची इच्छा होणार नाही. आता हे सगळं बोलणं इथे आता गिरिजाने ऐकलेलं असतं. आता त्याच वेळेला इकडे स्टेजवरती दीपप्रज्वलन सुरू झालेलं असतं, कारण रुद्रने आमंत्रित केलेलं असतं सौ वासंती नागेश्वर रांगडे पटेल यांच्या हातून आता दीपप्रज्वलन होत आहे. आणि त्याच वेळेला वासंती तिथे आलेली असते. आता श्रीसुद्धा आणि विशाखासुद्धा दोघेजण स्टेजवर असतात. आता इकडे श्री जो आहे तो इकडे
जी काही वासंती आहे तिला दीपप्रज्वलन करण्यासाठी मेणबत्ती हातामध्ये देतो. तर अपोजिट साईडला नागेश्वर घोरपडे आणि उर्वशी असतात. तर गिरिजा ही पाहुणे मंडळींच्या अतिथी असते आणि ती सर्वांना जे काही फुलांचा अक्षदा आहे तो इथे देत असते. आता कशा पद्धतीने ती हे प्रज्वलनापासून वासंतीला वाचवेल हे पाहणं फार इंटरेस्टिंग असतं. त्याच वेळेला आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की गिरिजा आता इकडे सगळं काही समजावत असते देवकीला. ती म्हणत असते, आत्ता तुम्ही आयत्या वेळेला माघार घेऊ नका प्लीज, स्टेजवरती या आणि नागेश्वर घोरपड्यांचा पर्दाफाश करा. तर आता इकडे देवकी म्हणत असते, नाही पोरी, मी अजिबात माघार घेणार नाही, तू म्हणशील त्याच पद्धतीने सगळं काही होईल. अशा पद्धतीने आता इकडे देवकीने सुद्धा गिरिजाला साथ दिलेली असते. तर प्रेक्षकांनो, पाहत राहा नशीबवान. भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. कारण आता सिरियल ही रोजच असणार आहे. शनिवार रविवार सुद्धा तुम्हाला एन्जॉय करायला भेटणार आहे.